ओम नमः चंडिकायै. वाढता पाऊस आणि बलकवडी व धोम धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग यामुळं आजचं जे अगस्तेश्वर तीर्थावरती होणारं जे प्रवचन होतं ते रद्द करून मी माझ्या कर्मभूमी पुणे महानगरीला पुन्हा वापस आलेलो आहे. आणि हे आमच्या भावाच्या घरातून मी हे आजचं जे उद्याचं शेवटचं प्रवचन असणार आहे त्याच्या आधीचं हे उपांत्य प्रवचन आपण ज्याला म्हणू, तर त्या प्रवचनाचा लाभ किंवा आपण श्रवण आपण आज करणार आहोत. आज आपल्याला बऱ्याचशा गोष्टी नवरात्र विधानाच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा बऱ्याचशा काही बेसिक गोष्टींचं थोडीशी चर्चा करायची माझी इच्छा होती, पण तरी मी ओझरतप धावती त्याच्यावरती नजर मी टाकणार आहे. त्याचं का हे उत्तर मी देणार नाही, पण हे असं करावं असं मी नक्की सांगेन तुम्हाला. एक अखंड स्कंध म्हणजे पूर्ण अध्यायांचा जो समूह म्हणतो त्याला स्कंध असं म्हणतात. एकादश स्कंदामध्ये भगवतीच्या भक्ताचं आचरण कसं असावं याविषयी भगवान स्वतः नारायण प्रभू योगेश्वर पुरुषोत्तम नारायण भगवान नारद महर्षींना उपदेश देत आहेत की देवी भक्ताला कसं त्यांनी त्याचं आचरण कसं असावं, त्यांनी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, बेसिक गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. सामान्यतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा देवी उपासनेबद्दल बरेचसे भ्रम आहेत आणि बऱ्याचशा गोष्टींविषयीचं ज्ञान नसल्या कारणानं योग्य मार्गदर्शन नसल्या कारणानं बऱ्याचशा गोष्टींमुळे त्याच्यावरती प्रकाश टाकणं आवश्यक वाटतं मला. तर मी त्याच्यावरती हे 2 शब्द बोलून आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूयात. तर सदाचार प्रकाश नावाचा एकादश स्कंध जो आहे की देवी प्रियतम किंवा देवीला आवडणारा देवी भक्ताचं आचरण कसं असावं, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत देवी भक्ताने काय काय केलं पाहिजे याची अतिशय विस्तृत चर्चा, मग ते स्मार्त पद्धतीने असेल, वैदिक पद्धतीने असेल किंवा तांत्रिक किंवा शाक्त परंपरेप्रमाणे जरी असली तरीसुद्धा ते आचरण कसं असावं त्या संदर्भाची चर्चा एकादश स्कंदामध्ये केलेली आहे. तर सामान्य नियम मी तुम्हाला सांगतो. सर्वसाधारण काय आहे, आता हे थोड्याफार फरकाने सर्वांना माहिती असेलच. येतं एक अंधश्रद्धा म्हणा किंवा एक भाबडी श्रद्धा म्हणा, काही कुठलाही भाग म्हणा, की देवी भक्तांनी फक्त आणि फक्त कुंकू किंवा देवीचा भंडाराच लावावा असं सगळ्यांना माहिती असतं. पण ते तसं नसून देवी उपासकांनी सर्वात पहिल्यांदा शरीरशुद्ध्यर्थ जे आहे भगवान पंचवक्त्र शिवांची 5ही मंत्रांनी म्हणा किंवा महामृत्युंजय मंत्रांनी म्हणा किंवा पंचाक्षर मंत्राने म्हणा, कुठल्याही मंत्राने भस्म धारण करणं, सर्वांगाने भस्म धारण केल्याच्या नंतरच हा लाल कुंकवाचा जो टिळा मी जर लावलेला आहे त्याला आपण शाक्त तिलक असं म्हणतो किंवा शक्ती तिलक असं म्हणतो किंवा देवी तिलक आपण ज्याला म्हणतो, त्या भस्माच्या आधारावरतीच धारण करायचं आहे. मी एकही प्रमाण इथे देणार नाही. ज्यांना बघायचं त्यांनी 5 अध्यायामध्ये भगवान नारदांना सांगतायत की जो शिरोव्रत किंवा हे भस्म धारण करत नाही त्याला दीक्षेचाही अधिकार प्राप्त होत नाही. श्रीविद्या दीक्षा असो किंवा शाक्त परंपरेची दीक्षा असो, गुरूंकडे जाताना दीक्षासाठी जाताना मोकळ्या कपाळांनी जायचं नाही असा नियम आहे. मुंडकोपनिषद तसं पण एक श्रुती तशी त्याच्यामध्ये आलेली आहे की जो शिरोव्रती आहे, ज्याच्या कपाळावरती कायम भस्म असतं, त्या भस्म धारण करत्या योग्य शिष्यालाच ब्रह्मविद्येचा उपदेश करावा असं सांगितलेलं आहे. मग मलाही मस्तपैकी मळवट भरता येतो, मलाही हळदी कुंकू लावता येतं, मला आवडतं, पण ते तसं करायला मी तसं करत नाही. कारण आमचे गुरुजी जे आहेत, आमच्या रजनी पत्की ताई माझ्या गुरुदेवा ज्या आहेत त्या पण त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की भस्म धारण करणं हे अतिशय आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा मला शास्त्र माहिती नव्हतं तेव्हा गुरुजी असे एखादं भांडं घेऊन असं फेकून मारायचे. जेव्हा आम्ही मोकळ्या कपाळाने नेहमी त्यांच्याकडे जायचो, जेव्हा मी गुरुकुलामध्ये मैसूरला होतो त्यावेळेला मंदिरामध्ये भगवतीची सेवा करताना असं मोकळ्या कपाळाने कधी जायचं नाही. आपल्याकडं कसं असतं, आंघोळ केली, सवळं नेसलं की विषय संपला, हां तुम्ही पवित्र नाही, तसं नाही आहे. स्मार्तम विधीमध्ये सुद्धा म्हणा किंवा ऋग्वेदीय नित्यविधी मम शरीरशुद्ध्यर्थम भस्मधारणमहम करिष्ये असं म्हणतो. तर भस्मधारण करणं आवश्यक आहे. भस्मधारण केल्याच्या नंतर दुसरा मुद्दा त्यांनी त्यात सांगितला की रुद्राक्षाची माळ देवी भक्तांनी घातली पाहिजे. रुद्राक्षाची माळ केवळ शिवभक्तांनी घालावी, शैवांनी घालावी असं नाही आहे.
रुद्राक्षाच किती परमपवित्र आहे, रुद्राक्षाचे किती प्रकार आहेत, रुद्राक्षाची माळ धारण केल्याच्या नंतर तुमच्या शरीरातून जी शक्ती उपासना केल्याने जी ऊर्जा निर्माण होते, ती ऊर्जा चॅनलाइज करण्याची ताकद रुद्राक्षामध्ये असते. म्हणून देवी उपासकांनी रुद्राक्ष धारण करावं असं विधान 11व्या स्कंदामध्ये नारायण भगवान नारदांना सांगतात. मग रुद्राक्ष धारण, भस्म धारण आणि मग शक्ती तिलक धारण करायचा. तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कसंही करा. आता आमचा असा आहे की आमचे गुरुजी साऊथ इंडियन असल्यामुळं आम्हाला असा आडवा लावा लागतो. दुसरा मुद्दा असा आहे की मूळ स्थान जे आहे भगवतीचे सगळे अर्चक जे आहेत ते तिथं उभा लावतात म्हणून ते उभाही लावतात. हे खालीवर वर खाली कसंही करा, काही विषय नाही. शाक्त तिलकम धारयामी म्हणून कुंकवानी शक्ती तिलक धारण करायचा, कुंकू लावायचं. उगाच मळवट भरला, उगाच मोठं हळदी कुंकू लावलं म्हणजे तुम्ही देवी भक्त झाला असं होत नाही. त्या भ्रमात राहायचं नाही कधीही. प्रतीक समजून घ्या, नियम समजून घ्यावे आणि त्याप्रमाणे ते आचरण करावं. देवीची उपासना करताना काही करताना चालतंय की कसंही करून आपलं शर्ट पॅन्ट घालून, बरमुडा घालून, जीन्स घालून, कशाही प्रकारची वस्त्र घालून देवीच्या जवळ जायचं नाही. शुद्ध धुतलेलं वस्त्र हे असं मग ते भले सुती असो, रेशमी असो, त्या वस्त्रांनीच भगवतीशी आणि सकच्छ वस्त्र हवं असं मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे 11 स्कंदामध्ये. कच्छ म्हणजे काष्टा घातलेलं वस्त्र तुम्हाला पाहिजे. साऊथमध्ये तमिळ भाषेमध्ये ह्याला वेष्टनम असं म्हणतात. वेष्टनम म्हणजे ते असं वेष्ट तुम्हाला त्यांनी वेष्टन केलं पाहिजे. तुम्ही त्याच्यात उडीन मारून कपडे घातले असं विधान नाही आहे. तर तशा वस्त्रांनीच भगवतीची आराधना आणि अर्चना उपासना केली पाहिजे. स्त्रियांना सर्वांना कंपल्सरी आहे की साडी नेसून, पंजाबी ड्रेस नव्हे, साडी नेसूनच पारायणादी कर्म जी करायची आहेत, कुंकुमार्चनादी कर्म करायचे आहेत, साडी नेसूनच त्यांनी ती करावी. वेष्टनम हा नियम लक्षात ठेवा. तर ह्या उपासनेचा हे सर्वसाधारण. मग त्याच्यानंतर मग आचमन, भूतशुद्धी, ते बाकीचे जे नियम आहेत ते तुम्ही शिकूनच घ्यायला पाहिजेत. पण सर्वसाधारण नियम जे आहेत, एवढं भस्म, स्त्रियांनी एवढंच जरी भस्म लावलं तरी चालेल. कुंकू तर त्यांनी धारण करायलाच पाहिजे. पण पुरुषांनी माझ्यासारखं असं मोठं त्रिपुंड धारण करून, वरती शक्ती तिलक धारण करून, रुद्राक्ष माळा धारण करून, शुद्ध वस्त्र नेसूनच भगवतीच्या उपासनेला बसलं पाहिजे. हा आजचा संकेत 11 स्कंदातला महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगितला. बऱ्याच वेळेला असं म्हणतात की आम्ही एवढी साधना करून आमची उपासना फळत नाही वगैरे वगैरे वगैरे. तो असू द्या, तो विषय नाही. आता आपला हा नारायणी मासाचा आजचा हा उपांत्य दिवस आहे. उद्याचा अंतिम दिवस आहे, आजचा उपांत्य दिवस आहे. उद्याचं प्रवचन मी पंढरपूरला जाऊन आमच्या कामाक्षी पीठामधूनच शेवटचं प्रवचन नवरात्र या विषयावरती काहीतरी बोलावं असं मला वाटतं की उपासना कशी असावी ते आपण नंतर चर्चा करू. आता बऱ्याच भक्तांची अशी इच्छा होते की तुम्ही थोडंफार तरी शक्तिपीठाच्या बाबतीत बोला. म्हटलं बरं ठीक आहे, हरकत नाही. खूप जणांनी मेसेजेस केले, विनंत्या केल्या, कमेंटमधून सांगितलं की शक्तिपीठाच्या विषयी बोलायचं. तर शक्तिपीठाच्या बाबतीमध्ये आता कसं आहे, आपण सगळेजण महाराष्ट्रीयन भाविक भक्त आहोत. मुद्दाम मराठीमध्ये प्रवचन मी करतोय. आपल्याला सर्वांना माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये 2 शक्तिस्थानं अतिशय महत्त्वाची मानली गेलेली आहेत. एक आहे श्री क्षेत्र पंढरपूर आणि एक आहे श्री क्षेत्र आळंदी देवाची, अलंकापुरी ज्याला आपण म्हणतो, ज्ञानेश्वर महाराजांचं. ही 2 शक्तिस्थानं की ज्या ठिकाणी गेल्यानंतर भक्ताला ऊर्जा प्राप्त होते, साधनेची, परमार्थाची उर्मी प्राप्त होते. असं ते 2 शक्तिस्थानं, ते 2 शक्तिपीठं आपण म्हटलं तरी हरकत नाही. परमात्मा अशी वारकरी संप्रदाय. आणि दरवर्षी वारी, आषाढी, कार्तिकी, भक्तजन येती, हे आपल्याला माहिती, ह्याच्यावर चर्चा करायची गरज नाही. तसं मग शक्ती उपासकांनी काय करावं, कोणकोणत्या स्थानाला जावं, त्यांचं काय काय आहे ह्याच्या संदर्भात बरेचसे भ्रम आणि बऱ्याचशा म्हणजे प्रश्नांची उत्तरं, अनुत्तरित बरीचशी प्रश्न आहेत. त्यांच्या आपण थोडे प्रश्नांचा आपण त्याचा उलगडा करण्याचा किंवा सोडून घेण्याचा प्रयत्न आजच्या प्रवचनामध्ये आपण करणार आहोत. काय आहे की आंबेचं हे चरित्रच असं आहे की त्याचे आता देवी भागवतामध्ये एवढे विषय आहेत की त्याचे बोलणार तरी किती, 1 महिनाही पुरणार नाही. एक स्कंद जर घेतला तर 1 स्कंदावरती 1 महिना जरी बोलायचं म्हटलं तरी पुरणार नाही. तरी आपण नीलकंठाचार्यांचं मत जे आहे, जेव्हा मी पंढरपूरला होतो तेव्हा एकाच प्रवचनामध्ये नीलकंठाचार्यांचं मत बघितलं. त्याच्यानंतर एकाही त्याच्यावरती नीलकंठाचार्यांचं मत बघितलेलं नाही. मग त्यांच्या मतासह जर आपण बघायला गेलो तर मग तो विषय संपला. इथं तर 2 तास बोलावं लागेल असं होईल. पण असो, त्याविषयी आपल्याला चिंता न करता तंत्रचूडामणी नावाचा एक तंत्रग्रंथ आहे. या पसाऱ्याकडे जाऊ नका. हा सगळा पंढरपूरला जाणारा पसार, देवीच्या साड्या आहेत, ही सगळी देवीची भांडी आहेत, हे सगळं देवीचंच आहे. त्यामुळे मी काही आवरत नाही आहे. त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. हां, तंत्रचूडामणी नावाचा जो ग्रंथ आहे
त्या तंत्र चूडामणी ग्रंथामध्ये देवीच्या 51 शक्तिपीठांची चर्चा अतिशय विस्तारामध्ये येते. तर आपल्याला देवी भागवताला धरून त्याला अनुलक्षून देवी भागवतामध्ये कुठली शक्तिपीठं सांगितलेली आहेत, त्यांचं काय काय भेद आहे वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बघायचं आहे. हां, तर तंत्र चूडामणी ग्रंथाप्रमाणे ती 51 शक्तिपीठांची यादी, प्रत्येक शक्तिपीठाचा भैरव जो आहे ते वेगळं आहे. मुद्दाम मी विषय सांगतो. देवी भागवताच्या सप्तम स्कंदामध्ये 2 ठिकाणी शक्तिपीठांचा उल्लेख येतो. एक येतो या 38व्या अध्यायामध्ये आणि एक येतो 31व्या अध्यायामध्ये. 31व्या अध्यायात जी 108 शक्तिपीठं सांगितली, देवी स्थानं म्हणा किंवा त्याला शक्ती अष्टोत्तर शतनाम ज्याला आपण म्हणतो, किंवा जी शक्तिस्थानं आहेत त्याच्यात करवीरे, महालक्ष्मी सगळीकडे ती येतेच, त्यात काही वादच नाही आहे. पण तरी त्याच्या भेदात त्याच्याशिवाय आणखीन काही शक्तिस्थानं सांगितली. म्हणजे 108 शक्तिस्थानांची जी नावं आहेत, पद्ममहापुराण, मत्स्य महापुराण, स्कंदपुराण आणि देवी भागवत पुराण, ह्या 4 पुराणांमध्ये ती 108 देवी नामावली जी म्हणतात किंवा जी देवीची 108 शक्तिपीठं आहेत त्या शक्तिपीठांची चर्चा येते. पण आपण ती चर्चा न करता जी 38व्या अध्यायामध्ये, कारण आपण काल देवीचं विराट रूप दर्शन बघितलं, विराट रूपाची आपण स्तुती केली. विराट रूपाच्या स्तुती केल्याच्या नंतर हिमालयाने देवीला जी प्रार्थना केली की कति स्थानानि देवेशी द्रष्टव्यानी महीतले, हे देवेशी कति स्थानानी द्रष्टव्यानी, ह्या महीतलावरती तुझी कुठली कुठली स्थानं आहेत की द्रष्टव्यानी महीतले, मुख्यानीच पवित्राणी देवी प्रियतमानीच, त्यातली मुख्य स्थानं कोणती आहेत आणि ती पवित्र कुठली आहेत आणि त्याच्यातली देवीला प्रियतमा अशी कुठली आहेत, असा हिमालयाचा प्रश्न येतो. पुढं म्हणतो व्रतान्यपि तथा यानी तुष्टानी दान्य उत्सवान अपि, असं तो म्हणतो. व्रत कोणती आहेत, तुझी आवडती दानं कोणती आहेत, तुझे आवडते उत्सव कोणते आहेत ते मला सांग. तत्सर्वं वद मे मातः कृतकृत्यो यतो नरहा. तर हे जगज्जननी, तर देवी गीतेचाच कथाभाग आहे बरं का. मग तो म्हणतो की तुझी जर माझ्यावरती कृपा असेल, तू जर माझ्यावरती प्रसन्न असशील तर हे जगज्जननी, तर तू मला ह्याचं उत्तर दे, असं देवी म्हणते. मग आता ह्याचं उत्तर देताना देवी म्हणते सर्वं दृश्यं मम स्थानम सर्वे काला व्रतात्मकाः उत्सवा सर्वकालेषु यतोहम सर्वरूपिणी. ही सगळी म्हणून जी काही स्थानं आहेत, तुला जे काही तू बघशील, सर्वं दृश्यं मम स्थानम, ही जी काही सगळी दृश्य स्थानं आहेत ती माझी स्थानं आहेत. आणि सगळे जे काही आहेत सर्वे काला व्रतात्मकाः. मग ते काय म्हणते, उत्सवा सर्वकालेषु, उत्सवा सर्वकालेषु, सर्व काळ जो आहे तो माझाच उत्सव आहे. का? यतोहम सर्वरूपिणी, मी कशी आहे, विश्वरूपिणी आहे, मी सर्वरूपिणी आहे, म्हणून सर्व काळांमध्ये माझी उपासना करावी. तरी पण तथापि भक्तवात्सल्यात किंचित किंचित तथोच्यते शृणुष्वावहितो भूत्वा नगराजं वचो मम. तरी पण भक्तवात्सल्यामुळे मी तुला किंचित किंचित काही स्थानांची नावं सांगते. शृणुष्वाव, सावधान होऊन, नगराजो, नग म्हणजे पर्वत, पर्वतांचा राजा हे हिमालया, सावधान मनाने, सावधानपणे होऊन तू ऐक, असं देवी म्हणते. साधं चिंतन आहे देवीची. आपण शक्तिपीठांची नावं बघू, त्याच्यात काही मला हे वाटत नाही. का हो कोल्हापूरला का जायचं, तुळजापूरला का म्हणून जायचं, माहूरगडला का म्हणून जायचं, सप्तशृंगीला का जायचं, अंबेजोगाईला का जायचं, बरोबर आहे की नाही, बदामीला का जायचं, कशासाठी जायचं, बरोबर. त्याच्यानंतर जे काही असेल आपलं जे शक्तिस्थान असेल, जे म्हणून कासेगावला का जायचं, ह्या सगळ्या गोष्टी देवीच ठिकाणी. अमरावती अंबामातेला का जायचं, कौंडिण्यपूरला अंबादेवीला का जायचं, हो की नाही, मुंबईला मुंबादेवीला का जायचं, किंवा महालक्ष्मीला का जायचं, कशाला काही गरज नाही का. सगळीकडे सार मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या. देवीला ती प्रिय स्थानं आहेत, तिथं ऊर्जा आहे, त्यात काही शंका नाहीच आहे. पण माझं असं वैयक्तिक मत आहे, जेव्हा तुम्ही कोल्हापूरला जाता की नाही, कोल्हापूरला मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसतं, अंबाबाईचं दर्शन होतं, महालक्ष्मी सतीमातेचं दर्शन होतं, त्यात काही वादच नाही हो. पण मला काय म्हणायचं माहिती आहे का, आपण जेव्हा देवीच्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या भक्तांची भक्ती बघून
नीट लक्ष देऊ नये का? तिथं असणाऱ्या भक्तांची भक्ती बघून आपल्याला असं वाटतं की अरे आपण आयुष्यात काहीच करत नाही आहे. ह्यांचं देवीवरती किती प्रेम आहे, ह्यांचं किती समर्पण आहे, ह्यांची किती भक्ती आहे ह्या सगळ्या भक्तांची. त्या भक्तांना, त्या भक्त भागवतांना माझा नमस्कार असो. तिथं गेल्यानंतर तुमच्या भक्तीमध्ये जी वाढ होते, तिथलं एक पानपट्टीवाला असू दे किंवा चहावाला असू दे, चप्पलवाला असू दे किंवा हॉटेलवाला असू दे, कसाही असू दे, सगळ्याच्या दुकानाला नाव असतं श्री महालक्ष्मी. महालक्ष्मी भोजनालय, महालक्ष्मी हे, महालक्ष्मी पुस्तकालय, जे काय असेल ते, महालक्ष्मी धर्मशाळा, महालक्ष्मी वेदपाठशाळा, सगळं काही, सगळा व्यवहार तिच्या नावाने असतो की जो सर्वसाधारणपणे आपल्या कर्मस्थानामध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये असं दिसत नाही. त्या सगळ्या वातावरणाला बघून, त्या पवित्र वातावरणात सगळेजण, सर्व क्रिया तिथल्या केंद्रित कोणावरती असतात? जगदंबेशी केंद्रित असतात. बरोबर आहे की नाही? म्हणून कोल्हापूरला जायचं. तिथल्या कोल्हापूरच्या ग्रामस्थांची असणाऱ्या देवीबद्दलची श्रद्धा भेटल्यानंतर महालक्ष्मी ते जे म्हणतात ते बघितल्यानंतर होणारे जो काही भाग आहे, प्रेमाचा जो नमन आहे, नमस्कार आहे आणि जो काही आविष्कार भगवतीच्या ह्याच्यातून होतो, त्यासाठी शक्तिपीठाचं दर्शन आहे. हो, आषाढी कार्तिकीला जे पंढरीला जातो ते आपल्याला संत महात्म्यांचं सानिध्य प्राप्त व्हावं, सत्संग प्राप्त व्हावा, भक्तांचं सानिध्य प्राप्त व्हावं, प्रभू पंढरीनाथाची उपासना करण्यासाठी आणखीन प्रेरणा मिळावी, त्यासाठी आपण ते जातो. नवस फेडायला तुम्ही जा, तो तुमचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. देवीशी काही व्यवहार असेल तो तुमचा आणि तिचा वैयक्तिक प्रश्न आहे, मला त्याच्यात काही यायचं नाही. पण भगवतीच्या स्थानामध्ये कोल्हापूरला गेल्यानंतर जे मन असं प्रफुल्लित होतं, भगवतीच्या त्या वातावरणामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला जो आनंद मिळतो, तिथली पालखी उत्सव असू दे, तो रथोत्सव असू दे, तिथला दोलोत्सव असू दे, जे काही म्हणून आहे, ह्या तर झाल्या आध्यात्मिक क्रिया म्हणा, कर्मकांडाच्या क्रिया म्हणा, बाहेरच्या व्यावहारिक क्रिया, ज्या वाणिक क्रिया ज्या आहेत, त्या सगळ्या क्रियासुद्धा तिच्याशीच केंद्रित आहेत की नाही? लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी, त्या क्षेत्राला आपण अवश्य जावं की जेणेकरून भगवतीच्या भक्तांचं सानिध्य आपल्याला प्राप्त होऊन की त्यांच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर आपल्याला काहीतरी शिकायला मिळावं, आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी, आपल्याला त्यांच्याकडून बघितल्याच्या नंतर भगवतीच्या सेवेमध्ये करण्याची आपली काहीच लायकी नाही, आपल्या अहंकाराचं मर्दन व्हावं, अशासाठी म्हणून आपण कोल्हापूरला जायचं. ह्याच्यासाठी म्हणून आपण तुळजापूरला जायचं. भगवती तिथं आहे, शक्तिस्थान आहे, सगळं आपण त्याच्यावर चर्चा करू. पण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भक्तिप्रेमाची वाढ म्हणाल तर भगवतीबद्दलची जे भक्ती प्रेरणा जी पाहिजे असेल तर त्यासाठी शक्तिस्थानाला जायचं. सध्या तर शक्तिपीठ नाहीच आहे, तो सगळं बंदच आहे, नाही का? म्हणून आपण चिंतन करणार आहोत की आज ह्याच्यामध्ये शक्तिपीठांची यादी वाचायच्या आधी मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यात काय सांगते की देवी ज्ञानीनाम हृदयाम भोजे रल्लेका परमेश्वरी. ज्ञानी लोकांच्या हृदयामध्ये ह्रीम रूपाणी मी राहते. आणि ते काय म्हणतात की अन्यस्तत्र वसेन नित्यम देवी भक्तपरायण तानि स्थानानि संपशन देवीम जप निरंतरम. याच्याशिवाय जो कोणी देवी भक्तीमध्ये परायण असेल त्याच्या घरामध्ये माझा नित्यवास असतो. दुसरीकडे मी कुठं राहत नाही. मी कुठं राहते? देवी भक्तपरायण असणाऱ्या माझ्या उपासकाच्या घरी, माझ्या भक्ताच्या घरी मी कायम राहत असते, असं ते म्हणते. मग ते काय म्हणतं? ध्यायन तच्चरणांभोज मुक्तो भवती बंधनात. जर कोणी काळी उठून भगवतीच्या चरणांचं स्मरण करेल तर तो नक्कीच्या नक्कीच मुक्त होतो, असं म्हणतो. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक त्यांनी सांगितलं की भगवतीचं जे स्थान आहे तुमच्या हृदयांबोजामध्ये आहे, ते मान्यच आहे. हे भक्ती ह्याच्याने सांगितलं. शक्तिपीठांची रचना करता किती शक्तिपीठ आहेत? 51 शक्तिपीठ आहेत. शब्द किती आहेत? अ पासून क्ष पर्यंत. आदिक्षांत समस्त वर्णन करी शंभो श्रीभावा करी. अ पासून क्ष पर्यंत मोजा. 16 स्वर आहेत. संस्कृत भाषा बरं का, मराठी नव्हे. 16 स्वर आहेत. आणि व्यंजन किती आहेत? अ क च ट त जे काही असतील ते सगळे मिळून 50 आहेत. अपवादासह 51 किंवा 52 असे श्लोक. म्हणजे काही जण ळला घेतात, क्षला घेत नाहीत, ज्ञला घेतात, ळला घेत नाहीत, वगैरे वगैरे असा सगळा शब्दप्रयोग आहे. ळचं कसं आहे, काही ठिकाणी ड आणि ह्या दुसऱ्या त्या शब्दाचा त्यात मला आठवत नाही आहे, ते व्याकरणामध्ये येते, त्याचा ऱ्हास होऊन तिथं ते ळ शब्दाची निर्मिती संस्कृतमध्ये झालेली आहे, असं पाणिनींचं सूत्र आहे. मी नक्की सांगेन त्याविषयी चर्चा. तो ळ शब्द मग काही जण मानतात, ळला शब्द काही जण मानत नाहीत. मग 51, 52 किंवा 50 पीठ रूपिणी किंवा
50 शब्दांची जी पीठं आहेत. मग ती पीठं कुठं आहेत? ती 50 जी शक्तिपीठं आहेत. मग बघा 16 स्वरांचं जे हे तुमचं विशुद्ध चक्र आहे, इथं हे 16 शब्द आहेत. प्रत्येक अ पासून अंबिक अर्णा नमः, आम्रपाली नमः, प्रत्येक शब्दाची एक एक देवता तुमच्या या ठिकाणी वास करते. 16 देवतांचं इथं स्थान आहे. क पासून हे झालं. आता हे विशुद्ध चक्र, अनाहत चक्र. इथं 12 चक्रांमध्ये 12 पाकळ्यांमध्ये इथं क पासून ते तुमच्या क ख ग ग घ य ट ठ ड ढ ण ह्या इथं 12 शब्दांमध्ये इथं ती देवी राहते. इथं ह्या 12 जणी राहतात. मणिपूर चक्रामध्ये 10 जणी राहतात. आणि पुढं विशुद्ध चक्रामध्ये आणि पाठीमागं तुमच्या आधार चक्रावरती 4 व श ष आणि स खाली ह आणि क्ष, ह पासून हंसनी, क्ष क्षमावती आणि बाकी सगळ्या ज्या देवता आहेत त्या तुमच्या ब्रह्मरंध्रामध्ये किंवा सहस्रार चक्रामध्ये या ठिकाणी वास करतात. हे शरीर आहे की नाही, हे शरीरच शक्तिपीठ आहे. शरीरच केंद्रस्थान आहे की जिथून तुम्ही भगवतीचं आवाहन करू शकता. प्रत्येक देवीचं अमृता नमः, अमृतादी महाशक्ती, समृता डाकिनेश्वरी अशी जी अमृतादी महाशक्तींनी आवृत्त असलेली ही जी देवी आहे, सगळ्यांची नावं मी घेणार नाही, बरोबर आहे. अशा ह्या प्रत्येक ह्या सप्तचक्रांमध्ये ह्या देवींची शक्तिपीठं आपल्या ठिकाणी वसती केलेली आहे. ज्ञानी लोकांच्या हृदयामध्ये, हृल्लेखामध्ये प्रत्येक याच्यामध्ये अकाराधिक शकारांत मातृका वर्णरूपिणी अ पासून क्षपर्यंत असणारी जी मातृका शक्ती आहेत, प्रत्येकीची नावं आहेत. आता 51 ते 52 नावं सांगणं शक्य नाही आहे. त्या प्रत्येकीचं ध्यान आहे, प्रत्येकीचं स्वरूप आहे, तिची आयुध आहे, तिची वाहनं आहेत आणि तिचं निवासस्थान पण सांगितलेलं आहे. अशा 51 शक्तिपीठांच्या देवता तुमच्या ह्या शरीरामध्ये इथं वास करतात. त्या शक्तिपीठांना आपण जाणून भगवतीला आपल्या हृदयामध्ये त्या शक्तिपीठातल्या त्या शक्तिस्थानातल्या देवतांचं आपण आवाहन करून तिथं शक्तिपीठाचं दर्शन घ्यायला आपण गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा आता ह्या सांप्रत काळामध्ये आपण शरीराने तुळजापूरला जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. गेलो तरी दर्शन होणार आहे का? नाही. तर तुळजापूर कुठं बघायचं आहे? इथं बघायचं आहे. कोल्हापूर कुठं बघायचं आहे? इथं बघायचं आहे, बरोबर आहे की नाही. विनाकारण शासनांचे नियम मोडून तिथं जाऊन दारात महाद्वारामध्ये कोल्हापुरात गर्दी करायची नाही आहे, लक्षात घ्या. काही नाही, भगवती आपल्या हृदयामध्ये आहे, हृदयांभोजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग ह्याच्यानंतर ती सांगताना यादी, मग ह्याच्यानंतरची यादी मी तुम्हाला सांगतो. मग ती सांगते, शृणुष्वावहितो भूत्वा नगराजो वचो मम, म्हणून सावधान होऊन हे नगराजा, हे पर्वतराजा, तू माझं वचन ऐकते म्हणते. कोल्हापुरम महास्थानम यत्र लक्ष्मी सदासता, कोल्हापूर हे जे आहे हे माझं महास्थान आहे की ज्या ठिकाणी मी लक्ष्मी रूपाने वास करते. मातुःपुरम द्वितीयम च रेणुकाधिष्ठितम परम, मातुपूर किंवा माहूर नावाचं माझं जे दुसरं स्थान आहे तिथं मी रेणुका नावाने मी वास करते. तुळजापुरम तृतीयम स्यात् सप्तशृंगम तथैव च, बघा पुराणामध्ये आपल्या 3.5 शक्तिपीठांचा उल्लेख केलेला आहे. तुळजापूर हे माझं तिसरं स्थान आहे आणि सप्तशृंग हे माझं चौथं स्थान आहे. हिंगुलायाम महास्थानम ज्वालामुख्या तथैव च, हिंगुलाया महास्थानम पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान प्रांतामध्ये नानी बीबी का मंदिर म्हणून जे प्रसिद्ध जे देवी आहे हिंगलाज माताजी किंवा हिंगलाज भवानी जिला म्हणतात, ते हिंगुलायाम महास्थानम, ते पाकिस्तानमध्ये ते मंदिर आहे. ज्वाला मुख्या सतैवच, कुलू मनालीपासून अलीकडच्या भागाला नवदुर्गांचं मंदिर आहे. त्या ठिकाणी नवदुर्गांच्या मंदिरांमध्ये म्हणजे कांगडेवाली माताजी, चमुंडा माताजी, शकुंभरी माताजी, परत चिंतपूर्णी माताजी, त्याच्यामध्ये एक ज्वालाजी माता म्हणून मंदिर आहे. तिथं असं म्हणतात, त्याचं प्रमाण आपल्याकडं नाही आहे, पण तिथं म्हणतात की भगवतीचं जे जळतं शरीर होतं, जळत्या शरीरात देवीच्या जिव्हा ज्या ठिकाणी पडल्या त्या जिव्हांचं स्थान म्हणजे हे ज्वालाजी माताच्या ठिकाणी 9 ज्योती तिथं प्रकट झालेल्या आहेत. तर 9 ज्योती म्हणजे काय आहे तिथं, की तिथं बऱ्याच लोकांनी प्रयोग केले की त्या ज्योती अशा जमिनीतून अशा त्या ब्ल्यू कलरच्या किंवा निळ्या रंगाच्या अशा ज्योती तिथून खालून प्रकट होतात. मी माझ्या सगळ्या शिष्यगणांसह तिथं जाऊन एकदा आम्ही तिथं अनुष्ठान करून आलेलो आहोत. तर तिथं त्याच्यावर तुम्ही पाणी जरी ओतलं तरी त्या पाण्यातून ज्योती येते वरती. बरंच काही काही त्याच्यावर संशोधन होतं. असं म्हणतात की अकबर बादशाहनी तिथं बरीचशी परीक्षा घ्यायला लावली होती वगैरे वगैरे, आणि त्यांनी देवी जेव्हा त्याला प्रसन्न झाली तेव्हा त्यांनी देवीला सोन्याचं छत्र नेऊन तिथं अर्पण केलं. तर ते देवीने अस्वीकार केला आणि ते दगडाचं वरून साईडला पडलं, ते तिथंच आहे. देवीचे खूप मोठे भक्त होते, ध्यानू नावाचे भक्त होते. असं म्हणतात की त्यांनी त्यांच्या भक्तीची परीक्षा देण्यासाठी स्वतःचं शिर अर्पून भगवतीला अर्पण केलं.
म्हणजे एकदम स्वतः शिरच्छेद केला आणि भगवतीला अर्पण केलं. एवढे श्रेष्ठ ध्यानुभक्त तिथं होते. ते ध्यानुभक्तांचं स्थान तिथं ज्वालामुखी हिमाचल प्रदेशमध्ये, म्हणजे जम्मूपासून 350 किलोमीटर अलीकडं पठाणकोटपासून जवळपास आतमधल्या भागामध्ये तिथं नवदुर्गा आहेत आणि खूप छान वातावरण, प्रसन्न वातावरण हिमाचलमध्ये, देवभूमी हिमाचलमध्ये ही ज्वालाजी माता तिथं आहे. त्याच्यानंतर शाकंभर्यां परमस्थानम भ्रामर्या स्थानम उत्तमम. आता देवी शाकंभरीच्या स्थानाबद्दल बऱ्याच ठिकाणी मतभेद आहेत. आता महाभारताप्रमाणे शाकंभरीचं स्थान जे आहे ते अलकनंदा आणि सरस्वती नदीच्या प्रयागावरती ते आहे. मग हे स्थान कुठं आलं? केदार घाटीमध्ये, जिथं उत्तराखंडमध्ये जे केदार पर्वताचा जे भाग आहे की नाही, त्या ठिकाणी शाकंभरीचं हे स्थान येतं. काही उत्तर भारतीय भक्तगणांच्या मताप्रमाणे शाकंभरीचं स्थान जे आहे ते राजस्थानमधलं सकराय जे धाम आहे ते मूळ स्थान आहे, असं त्या लोकांचं मत आहे. सकराय धाम, की ज्या ठिकाणी भगवान इंद्रदेवांनी भगवती शाकंभरीची उपासना केली आणि तिथं भगवतीनी शताक्षी आणि शाकंभरी अशा 2 स्वरूपामध्ये देवी प्रकट झाली, तिथं दर्शन त्यांना दिले, तो वेगळा भाग आहे. दक्षिण भारतीय मतानुसार संपूर्ण दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटका, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडू सर्वांच्या मताप्रमाणे श्री क्षेत्र बदामी किंवा तिलकवन हे जे आहे हे भगवती शाकंभरीचं मूळ स्थान मानलं गेलेलं आहे. त्याच्यासाठी प्रमाणभूत म्हणून स्कंद महापुराणाचं शाकंभरी महात्म्य स्वतंत्र उपलब्ध आहे. त्या स्थानामध्ये त्याची कथा, त्याचं महात्म्य स्वतंत्र आहे. ते शाकंभरीचं मूळ स्थान आहे असं सर्वमान्य निर्विवाद सत्य सर्वत्र दक्षिण भारतामध्ये तसं प्रचलित आहे. आणि थोड्याफार फरकाने तुमचं ओरिसामधले बरेचसे भाविकसुद्धा बऱ्याच लोकांची कुलस्वामिनी बदामीची बनशंकरी देवी किंवा शाकंभरी माता आहे असं त्यांनी सांगितलं आहे. भ्रामर्याः स्थानमुत्तमम. भ्रामरी देवीचं स्थान आपण चिंतन करून आलो. भ्रामरीच्या कथेमध्ये भ्रामरी देवीची 2 स्थानं आहेत. एक म्हणजे आपलं जे शैल मल्लिकार्जुन जे पर्वत आहे, या ठिकाणी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्रामध्ये जे आहे, तर त्याची पत्नी म्हणून जी आहे ती भ्रमरांबा, असं मूळपीठ म्हणून श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावयेत आपण चिंतन करून आलो की त्या शैल भ्रमरांबिकेच्या ठिकाणी तिथं शैल पर्वतावरती आंध्रामध्ये स्थान आहेत. त्याच्यानंतर कर्नाटकातला जो तुलू भाग आहे, तुलू देश आहे, त्या भागामध्ये कटिल नावाचा कटिलदुर्गा परमेश्वरी म्हणून जी आहे, तिच्या मूळ लिंगाला किंवा तिच्या मूळ स्थानाला ज्या ठिकाणी देवी प्रकट झाली त्या स्थानामध्ये तिला भ्रामरी अंबा किंवा भ्रमरांबिका असं म्हटलं. त्याच्यानंतर श्री रक्तदंतिका स्थानम दुर्गा स्थानम तथैवच. अतिशय अस्पष्ट असणारी ही श्रुती आहे की श्री रक्तदंतिका स्थानम. आता रक्तदंतिकेचं स्थान मानायचं कोणतं? याच्यामध्ये बरेचसे भेद आहेत. रक्तदंतिकेची बरीचशी स्थानं हिमाचल आणि तुमचं केदार घाटीमध्ये रक्तदंतिकेची बरीचशी मंदिरे त्याचं सांगितलं आहे. दुर्गा स्थानम. आता दुर्गा म्हटलं तर कुठली दुर्गा? कनकदुर्गा, शूलिनी दुर्गा, वेगवेगळ्या ज्या आहेत तुमच्या वनदुर्गा, मग कुठली मानायची? त्याच दुर्गेच्या स्थानाबद्दल पण इथं स्पष्टीकरण दिलेलं नाही. मग त्याच्यानंतर अन्नपूर्णा महास्थानम. अन्नपूर्णेचं स्थान सांगितलं की होरनाडू हे जे कर्नाटकमध्ये अन्नपूर्णेचं ते स्थान एक आहे. दुसरं म्हणजे उत्तर भारतातलं काशी अन्नपूर्णेचं एक स्थान आहे. कांचीपुरम अनुत्तमम. कांचीपूर जे आहे ते अतिशय उत्तम असं असणारं भगवती जगन्मातेचं कामाक्षी देवीचं ते स्थान आहे. ही विंध्याचल निवासिन्या स्थानम सर्वोत्तमोत्तमम. विंध्याचल पर्वतावरती म्हणजे मिर्झापूर जे आत्ताचं आहे त्या मिर्झापूरला जी विंध्यवासिनी भगवती आहे त्या विंध्यवासिनी ती जी देवी आहे ती भगवती जगन्मातेचं योगमायेचं सर्वात मोठं योगपीठ आहे. ते सर्व त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मला आणखीन तुम्हाला सांगावंसं वाटतं. श्रीमद त्रिपुर भैरव्याः कामाख्या योनिमंडलम भूमंडले क्षेत्ररत्नम महामायाधिवासतम. ते काय म्हणतात की श्रीमद त्रिपुर भैरवी देवीचं कामाख्या योनिमंडल जे आहे की जे भूमंडलावरती सर्वात श्रेष्ठ असं क्षेत्र आहे ते काय आहे? महामायाधिवासितम. महामाया जिथं वास करते असं सर्वश्रेष्ठ क्षेत्र जे आहे, शक्तिपीठांचा जो राजा आहे की ज्या ठिकाणी भगवतीचे गुह्यांग पडले, ज्या ठिकाणी भगवती योनी रूपामध्ये आहे, ज्या ठिकाणी देवी योनी स्वरूपामध्ये आहे आणि तिथं दशमहाविद्यांसह ती कामाख्या जी आहे, देवी पुराणामध्ये विस्तृत चर्चा आलेली आहे की तिथं देवी योनी स्थानामध्ये आहे. तिथं कुठल्याही प्रकारची मूर्ती नाही आणि अतिशय श्रेष्ठ असं जे स्थान आहे ते भूमंडलावरती सर्वात श्रेष्ठ स्थान आहे. नातः परतरम स्थानम क्वचित अस्ति धरातले. कामाख्यासारखं स्थान पूर्ण धरातलावरती नाही असं ते म्हणतात. तिथं काय? प्रतिमासात भवेत देवी यत्र साक्षात रजस्वला. तिथं देवी जी आहे
सूर्य ज्या वेळेला आर्द्रा नक्षत्राला जातो, देवी रजस्वला होते आणि त्यावेळेला मंदिर 4 दिवसांकरता बंद केलं जातं. ज्या कपड्यांवरती पांढऱ्या रंगाची कपडे त्या योनीवरती झाकलेली असतात, जेव्हा मंदिर उघडतं तेव्हा ते कपडे जे आहेत ते लाल रंगाचे झालेले असतात, तर त्याचा प्रसाद म्हणून सर्व लोकांना दिले जातात. असं म्हणतात की जागृत योनीपीठ जे आहे भगवतीचं, शाक्तांची पंढरी म्हटलं तरी हरकत नाही, असं सर्वश्रेष्ठ असं शक्तिपीठ जे आहे ते कामाख्या योनीपीठ त्याला म्हटलेलं आहे. तर त्या देवता सर्व पर्वतात्मकांगता पर्वतेषु वसंतेवो महत्यो देवता अपि. तो पर्वत जो आहे, तिथले झाडं जी आहेत, तिथल्या नद्या ज्या आहेत, जे काही आहे, ब्रह्मपुत्रा नदी असं 3 बाजूनी त्या पर्वताला, त्या नीलाचल पर्वताला प्रदक्षिणा घालून जाते. त्या कामाख्या मध्ये प्रत्येक झाडं, पर्वत, दगड, माती सगळेजण देवतामय आहेत. तिथं भगवती जगन्माता आपल्या 10च्या 10 महाविद्यांसह ती तिथं निवास करते योनी रूपामध्ये. कुठल्याही प्रकारची मूर्ती त्या ठिकाणी नाही. तिथं काय आहे, तत्र त्या पृथ्वी सर्वा देवी रूपा स्मृता बुधैः. तिथली जी पृथ्वी आहे ती साक्षात भगवती स्वरूप आहे असं सर्वांनी मान्य केलेलं आहे. मग ते सांगतात, मग नातः परतरम स्थानम कामाख्या योनिमंडलात. म्हणून कामाख्या योनिमंडलासारखं कोणतंही दुसरं स्थान देवीचं नाही. म्हणून देवी भक्ताने आयुष्यातून एकदा का होईना आसाम येथील गुवाहाटीमधल्या या कामाख्या शक्तिपीठाला गेलं पाहिजे. आम्ही बऱ्याच समवेत मी बऱ्याच वेळेला गेलेलो होतो. त्या ठिकाणी तुम्ही बघाल तर तुम्हाला झोपही लागत नाही. त्या ठिकाणची जी ऊर्जा असते जेव्हा तुम्ही भगवतीच्या सानिध्यामध्ये असता, दर्शन करायला खूप वेळ लागतो, तो भाग सोडून द्या, कारण असं खाली 18 फूट खाली उतरावं लागतं आणि त्याच्यानंतर तिथं दर्शन होतं. देवी दिसत नाही, काही नाही, सगळं झाकून ठेवलेलं असतं आणि एक छोट्याशा लांबण दिव्याच्या प्रकाशामध्येच तुम्हाला दर्शन घ्यायचं असतं. तुम्हाला हात लावू देतात, ते तिथं हात लावतात. जेव्हा तुमचा हात ओला होतो की समजायचं तुमचं दर्शन झालं, मग तुम्ही उठायचं, मग दुसरे जण येतात. अशा प्रकारे कामाख्याचं दर्शन असतं. कामाख्याच्या ठिकाणी तंत्रग्रंथांमध्ये म्हणतात, कामाख्या शक्तिपीठावरती तुम्ही एक क्षणभर जरी साधना केली तर ती पुरश्चरण केल्यासारखी असते. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण आणि अंबुवाची पर्वत जो म्हणतो की ज्यावेळेला देवी रजस्वला होते त्यावेळेला जर तुम्ही तिथं साधना केली तर त्यावेळेला सुद्धा त्यावेळेला ॲक्च्युली ती स्त्री शक्तीची उत्सव करण्याचा तो पर्वकाल मानला गेलेला आहे. त्यावेळेला तुम्ही जी साधना करता ती साधना अतिशय श्रेष्ठ असते असं त्यावेळेला म्हणतात आणि ती साधना लवकर भगवतीला प्राप्त होते असंही त्या ठिकाणी सांगितलं जातं. म्हणून कामाख्या देवीच्या स्थानासाठी आपण तिथं अवश्य गेलं पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर श्री भुवनेश्वर्याः मणिद्वीपम ममम स्मृतम. मी असणारी भुवनेश्वरी जी आहे, माझं जे स्थान आहे ते कुठलं आहे तर ते माझं मणिद्वीप जे स्थान आहे त्याचं वर्णन 12व्या स्कंधामध्ये 3 अध्यायांमध्ये आलेलं आहे. मणिद्वीप सत्यलोकाच्याही वरती जे मणिद्वीप आहे, भक्ताचं जे अंतिम ध्येय आहे की मी शेवटी मृत्यूच्या नंतर भगवतीच्या धामाला जाईन किंवा तिच्या त्या श्रीचक्रामध्ये म्हणा, त्या श्रीपुरामध्ये, किंवा मी श्रीपुर स्वरूपच होईन, असं जे उद्देश असतो त्या ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. ह्याच्याशिवाय आणखीन बरीचशी महालसा स्थानं, योगेश्वरी स्थानं, बरीचशी स्थानं आहेत. त्या सर्वांची चर्चा करणं एवढं शक्य नाही, कारण आपला वेळ आधीच निघून गेलेला आहे. आपल्याला जो हा देवीचा जो वेड लागलेला आहे, हा जो लोलो लागलेला आहे, त्या संदर्भामध्ये आता 1 दिवसावरती नवरात्र येऊन ठेपलेलं आहे, तर त्या संदर्भामध्ये थोडीशी चर्चा आपण पुढं करूयात. मला एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की हे जे नारायणी मासामध्ये आपण जे श्रवण केलं, हे जर आपण आपल्या आयुष्यामध्ये भगवतीचं स्वरूपचिंतन, तिच्या गुणांचं चिंतन जर आपण नेहमी करत राहिलो तर नक्कीच आपल्याला तिच्या चरणी स्थान प्राप्त झाल्याशिवाय होणार नाही. सांगायचं एवढंच होतं की भगवतीच्या चरणी आपला लोलो सदैव राहो आणि भगवतीच्या चरणी आपली ही जी भक्ती आहे, ही प्रीती जी आहे, ती तिच्या चरणी सदैव उन्नतोन्नत होत राहावं. ओम नमः चंडिकायै. ओम नमः चंडिकायै.